मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये. ज्या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकायला सुरुवात केली होती. म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे वाक्य बोलतो त्याच्यामधील असे वाक्य की ज्यांच्या शेवटी तो, ती, ते, तात अशा प्रकारचा उच्चार निघतो, त्या वाक्यांना कसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं व्यवस्थितरित्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलंय. बघा मित्रांनो, त्याच्यामधील होकारार्थी वाक्य आपण शिकलोय. फॉर्म्युला काय आहे, कशा प्रकारे आपण यस किंवा यसचा वापर क्रियापदाच्या शेवटी प्रत्यय म्हणून वापरतो, यसचा वापर केव्हा करायचा, यसचा वापर केव्हा करायचा, हे व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी पाहिले. बघा या ठिकाणी एक वाक्य बघा, या ठिकाणी मी लिहितो सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट आणि टेन्स म्हणजे काय, साधा वर्तमान काळ. कसे वाक्य की ज्यांच्या शेवटी तो, ती, ते, तात अशा प्रकारचा उच्चार आपल्याला पाहायला भेटतो. हे वाक्य कुठे येतात, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येतात. किंवा दररोज एखादी घटना जी घडत असते ती पण कुठे येते, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येते. आता ह्याच्यामधले एक वाक्य घेऊन 6 प्रकारे कसं बनवायचं आणि मराठीमध्ये आपल्याला त्या वाक्यापासून प्रश्न विचारता आला पाहिजे, त्या वाक्यापासून आपल्याला नकारार्थी वाक्य बनवता आलं पाहिजे, त्या वाक्यापासून आपल्याला WH प्रकारचा प्रश्न बनवता आला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते ट्रान्सलेट कसं करायचं, एक एक वाक्याचा प्रकार आपल्याला माहीत असला पाहिजे. बघा वाक्य घेतो, ती दूध पिते. ती दूध पिते हे वाक्य आहे. ठीक आहे, कसलं वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे. आता याला प्रश्नार्थी बनवायचं आहे. काय करणार तुम्ही त्यावेळेस, ती दूध पिते का, ती दूध पिते का, अशा प्रकारे काय करणार. या ठिकाणी फक्त काला शेवटी प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. त्याच्यानंतर याचंच नकारार्थी वाक्य, ती दूध पित नाही, नकारार्थी वाक्य झालं. चौथं काय, नकारार्थी वाक्याला कालाम प्रश्न, ती दूध पित नाही का, नाही का, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण त्याला. 5वं काय, ती दूध केव्हा पिते. केव्हा पिते, काय केलं या ठिकाणी, केव्हा या शब्दाचा वापर करून प्रश्न विचारलाय. ठीक आहे, WH प्रश्न झाला हा. ठीक आहे, आता 6वा बघा, ती दूध का पीत नाही. पीत नाही, बघा नकार पण आलाय वाक्यामध्ये आणि WH शब्दाचा वापर करून प्रश्न पण विचारलाय. तर एक वाक्य आपण काय केलं, ह्या 6 प्रकारे बनवलं. हे आपल्याला आलं पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे होकारार्थी वाक्य आहे हे कसं ट्रान्सलेट करायचं ते पाहिलं. थोडक्यात सांगतो बघा, काय पाहिलं आपण, होकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे, होकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. याला काय म्हणतो आपण, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. हे लक्षात ठेवा. हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं. काय करायचं, सब्जेक्ट लिहायचं. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर कंसात यस किंवा यस, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि प्लस रिमाइनिंग सेंटेन्स लिहून फुल स्टॉप द्यायचा. आता हे पाहत असताना आपण काय पाहिलं की यसचा वापर कधी करायचा आणि यसचा वापर कधी करायचा, म्हणजे या कंसाचा वापर कधी करायचा, ज्यावेळेस सब्जेक्ट आपला एकवचन असेल तरच करायचा. लक्षात राहू द्या, आय जो सब्जेक्ट आहे आपला, काय आय आणि यू. आय म्हणजे काय, मी, एक असल्यासारखं वाटतं तुम्हाला. यू म्हणजे पण काय, तू, एकच आहे. म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुम्ही कशाचा, हे एकवचन असल्यासारखे वाटतात, पण काय करायचे तुम्हाला या ठिकाणी यांच्यासमोर या कंसाचा वापर करायचा नाही. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं म्हणून आता सांगतोय. ठीक आहे, तसंच एकवचन असेल तर याचा वापर करणार, अनेक वचन असेल तर वापर करणार नाही. ठीक आहे, होकारार्थी वाक्य आणि त्याचा फॉर्म्युला अशा प्रकार आहे, हे लक्षात ठेवा. आता यसचा कधी करणार आणि यसचा कधी करणार, यसचा सर्वत्र करणार. सर्वत्र म्हणजे या क्रियापदाच्या शेवटी कुठलं जरी अक्षर आलं तरी करायचं, पण लक्षात ठेवायचं, जर समजा या क्रियापदाच्या शेवटी यस, डबल यस, SH, CH, X, O आणि Z या अक्षरांपैकी एक अक्षर आलं कुठं, क्रियापदाच्या शेवटी, तर तुम्ही काय करणार, यसचा वापर करणार, अन्यथा यसचा वापर करणार. हे पण आपण मागे समजून घेतलं. आता बघा वाक्याचा जो दुसरा प्रकार आहे कोणता, प्रश्नार्थी
वाक्य, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ठीक आहे. आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना कोणत्या काळातले, या काळातले, ती दूध पिते का, है ना, हे वाक्य ती दूध पिते का. कसं ट्रान्सलेट करणार बघा, फॉर्म्युला काय, सुरुवातीला तुम्हाला डू किंवा डचचा वापर करावा लागतो, डू किंवा डचचा वापर करावा लागतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. ठीक आहे. जे असेल ते लिहायचं, नाहीतर तसंच त्याला सोडून द्यायचं ह्याला. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण ह्याच्या अगोदर जे टॉपिक पाहिलं होतं, कॅनचं असून द्या किंवा शूडचं असून द्या, तर त्यावेळेस काय होतं, सब्जेक्ट नंतर कॅन येत होतं किंवा शूड येत होतं, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप यायचं. मग आपण काय करायचं, ते कॅन किंवा शूड आहे ना, त्याला सुरुवातीला लिहायचो जर शेवटी कालावून प्रश्न विचारलेला असेल तर. तसं याच्यामध्ये आहे का, सब्जेक्ट नंतर डायरेक्ट क्रियापद आहे, येथे कोणते हेल्पिंग वर्ब आहे का, नाही, ज्याच्या मदतीनं आपण प्रश्न विचारू असं. म्हणून आपण या ठिकाणी कोणाचा वापर करतोय, डू किंवा डचचा वापर. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. जसं हेच वाक्यावरचं वाक्य काय आहे, ती दूध पिते का, असं वाक्य आहे ना. सुरुवातीला तुम्हाला डू किंवा डच याच्यापैकी एक वापरायचं. आता बघा, हे ट्रान्सलेट करण्याआधी या ठिकाणी सांगतो बघा, डूचा वापर कधी करणार, की ज्यावेळेस सब्जेक्ट तुमचा अनेक वचन असेल त्यावेळेस. मग त्याच्यामध्ये आय आणि यूला पण घ्यायचं तुम्ही. ठीक आहे. आय, वी, दे, ठीक आहे, किंवा दोन नावं असतील तर तुम्ही कशाचा वापर करणार, त्या ठिकाणी डूचा वापर करणार. आणि एक वचन असेल तर त्यावेळेस कशाचा वापर करणार, डचचा वापर. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी ती दूध पिते का, कोण आहे, एक वचन आहे ना, ती समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे, एक वचन आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी डचचा वापर करणार. काय, डच. त्याच्यानंतर काय येणार, ती म्हणजे काय, शी. त्याच्यानंतर क्रियापद काय, पिणे म्हणजे ड्रिंक आणि दूध म्हणजे मिल्क. बघा इथं यस किंवा यसचा वापर केलेला नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि प्रश्नचिन्ह, डज सी ड्रिंक मिल्क, अशा प्रकारे. आणखीन एक वाक्य घेऊया याच प्रकारातलं, तू वेळेवर शाळेत जातो का, तू वेळेवर शाळेत जातो का, अशा प्रकारे. ठीक आहे. याला कसं ट्रान्सलेट करणार, सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला डू किंवा डचचा वापर करायचा आहे. याच्यापैकी एकाचा कोणाचा वापर करणार, डूचा वापर करणार, कारण तू आलंय म्हणून सब्जेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय, यू, डू यू. त्याच्यानंतर क्रियापद काय लिहायचे तुम्हाला, जाणे म्हणजे गो. त्याच्यानंतर टू स्कूल आणि ऑन टाइम आणि प्रश्नचिन्ह, डू यू गो टू स्कूल ऑन टाइम. असं सुरुवातीला काय केलं, डूचा वापर केला, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला, त्याच्यानंतर क्रियापद लिहिलं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे. फॉर्म्युल्यानुसार ट्रान्सलेट करायला शिकायचं. ठीक आहे. हे समजलं. तिसरं वाक्य आहे बघा, प्रकाश इंग्रजी बोलतो का, प्रकाश इंग्रजी बोलतो का. कसं ट्रान्सलेट करणारच, शेवटी का लावून प्रश्न विचारला, सुरुवातीला तुम्हाला डू किंवा डज लिहायचं. या ठिकाणी कोणाचा वापर करणार तुम्ही, डचचा, कारण समोर येणारा जो सब्जेक्ट आहे तो एक वचन आहे म्हणून डज लिहिलं. त्याच्यानंतर काय, सब्जेक्ट काय, प्रकाश, डज प्रकाश. त्याच्यानंतर क्रियापद, इथे काय, बोलणे म्हणजे काय, स्पीक, डज प्रकाश स्पीक. आणि इंग्रजी म्हणजे काय, इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे. डज प्रकाश स्पीक इंग्लिश, अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ठीक आहे. आता आणखीन एक वाक्य आहे बघा, तुझी आई केक बनविते का, तुझी आई केक बनविते का, असं. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मधलंच वाक्य आहे. शेवटी का लावून प्रश्न विचारला. सुरुवातीला डू किंवा डज पैकी एक येणार. तुझी आई किती आहे, एकच आहे, म्हणून काय येणार या ठिकाणी, डज येणार. काय येणार, डज. तुझ्या आईसाठी युअर मदर, डज युअर मदर, हे तुमचं सब्जेक्ट आहे, युअर मदर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, क्रियापद मेक आणि केकसाठी काय, अ केक आणि प्रश्नचिन्ह, डज
युअर मदर मेक अ केक, अशा प्रकारे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. तर मित्रांनो बघा, आज आपण काय पाहिलं, सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. काय समजलं नसेल, काय अडचण असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.